झाला गंडोला राईड. मम्मी पण रेडी झालेली आहे. ब्रेकफास्ट सेशन. किती वेळ लागतो? इकडनं गुलमर्ग 2 तास. होय बाय रोड 2 तास. येस. ब्रेकफास्ट साठी पराठे आलेले आहेत. ते असं फॉल्स होतं बा बर्फाचा. ते ह्याच्यात हे बघा केवढं ब्युटिफुल आहे. तर या हाऊसबोटची जे माहिती असेल ते मी एंड ऑफ द व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये घालेल किंवा व्हिडिओमध्येच घालेल. मी सगळी माहिती तुम्हाला मी सांगेन की का दाल लेकमध्ये घेण्यापेक्षा मला वाटतं हे 0 डिग्री हे दाल लेकच आहे, पण आम्ही 0 डिग्रीला आहे, नॉट इन टू द मेन दाल लेक जिथे फार हाऊसबोट्स आहे तिथं नाही आहे. आम्ही पूर्ण खाली आहे, त्यामुळे द व्ह्यू इज अमेझिंग ओव्हर हिअर. लेट्स गो. आता आम्ही झालोय गंडोला राईडला. इकडनं त्याचा एंट्रन्स आहे. मोठी लाईन आहे आणि ह्याच्यावरती पण आहे. आता पॉईंटचा एंट्री पॉईंट आहे. फर्स्ट फेजसाठी इकडनं जायचं आहे एंट्री. आता आम्ही सगळ्यात पहिला आहे त्यामुळे थांबलो. इथं उन्हामुळं बिलकुल गर्दी नाही आहे, एवढीच लाईन आहे. हे इकडनं बोर्डिंग पॉईंट आहे. पहाड़ों वाली मैगी इस ठंडी ठंडी बर्फ में खाने आए हैं हम. हाउ वाज दिस स्कीन एक्सपीरियंस? मजा आली की नाही उगाच नको नको म्हणत होते. मजा आली डॅडी? मुद्दा मता नखरे. हे बघा अशी स्कीन आहे तिकडे आणि स्केटिंग पण आहे. आता सध्याला आम्ही जेवायला लागलो मस्त मॅगी गरम गरम. पहाडवाली मॅगी खाऊन आपण मग आम्ही वरती जाणार आहे. इकडं खेळणार आहे इकडे. ₹100 पहाडवाली मॅगी. तर आमचं ट्रॅक चाललाय पूर्णपणे. आम्ही इकडनं वरनं तिकडनं तेवढ्या इकडनं वरनं आम्ही खाली चालत आलेलो आहे. गंडोला नाही घेतलेला. आणि माझी मम्मी पप्पा भाऊ आता सगळे पाठीमागे आहेत. हळूहळू आले.